याला हत्तीतळ म्हटलं जातं. हत्तींना अंघोळ करण्यासाठी जागा होती. कल्पना केली तर रायगडावरती आता आपण 2000 पायऱ्या चढलात. रायगडावर हत्ती येणं शक्य आहे का? नाही. हत्ती येणं पॉसिबल नाही. मग राजाने हत्ती कसे आणले? हत्ती येऊ शकत नाही तर हत्ती आणतील कशी? पण आपल्या राजाने हत्ती आणले होते. राजांच्या राज्याभिषेकाला एक इंग्रज वकील आला होता. खास राजांच्या भेटीसाठी आला. राजाला मानाचा मुजरा केला. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झटंट. खास राजांच्या भेटीसाठी आला. राजाला मानाचा मुजरा केला. कोपऱ्यात उभा राहिला आणि मराठी माणसाला नारायण शिवनेनं प्रश्न विचारला की शिवने राजांनी हत्ती गडावर कसे आणले? शिवने म्हणतात मराठ्यांपेक्षा इंग्रज लोक फार हुशार आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा. त्या इंग्रजाला सुद्धा सापडलं ना. त्याने रोज निशीमध्ये डेली डायरीमध्ये बकरीमध्ये लिहून ठेवलं. आता हे छोटेसे इतिहासकार निनाद बेडेकर सांगतात की रायगडाचं बांधकाम झालं 14 वर्षात. हत्तीची वाढ होती 3 ते 4 वर्षात. राजाने लहान पिल्ल पालखीत बसून आणले आणि पालन पोषण गडावर केलं. यालाच तर म्हणतात राजांची दूरदृष्टी, राजांचा गणिमिकावा. पहा बघा, हे हत्तीतळ, हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा आहे, पाणी पिण्याची जागा आहे. आता आपण एकदम प्रॉपर भागात एक VIP भागामध्ये प्रवेश करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.